सोलापुरात महिलांना बनावट सोने विक्री करण्याचा फसवणूक प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, तेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करून राजस्थानमधील एका टोळीचा पर्दाफाश केला। पद्मानगर परिसरात सापळा रचून पथकाने टोळीतील 4 जणांना अटक केली। आरोपींकडून 4 मोटरसायकलींसह 2,06,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला। अण्णाराम बाबूजी सोलंकी, मुद्रासिली, जिलोर, राजस्थान। करण सेलाराम परमार, ओढा, शिरोई, राजस्थान। दरगाराम प्रगाराम रामसिंग, जिलोर, राजस्थान। लखाराम सुनाजी दाबी भागल, जिलोर, राजस्थान अशी आरोपींची नावे आहेत। आरोपींनी प्लास्टिकच्या फुलांच्या विक्रीच्या आडून महिलांना सोन्याचे आमिष दाखवत त्यांची फसवणूक करण्याचा कट रचला होता। त्यांनी एका महिलेला 1.5 किलो सोने केवळ 50,000 रुपयात विकण्याचे आमिष दाखवले। मात्र महिलेला संशय आल्याने तिने पोलिसांशी संपर्क साधला, तेव्हा गुन्हे शाखेने शहरात कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले। या प्रकरणामध्ये सोलापुरातील आणखी 4 ताब्यात घेण्यात आले आहे। जगन्नाथ मल्लीनाथ कोळी, हणमंतू राजू चौगुले, शीतल किसनसिंग शिवसिंगवाले, विवेक गोविंदराव असे ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची नावे आहेत।